शिबुआन मालिकेच्या आजच्या म्हणजेच अंतिम भागाचं आपण रिव्ह्यू ऐकत आहोत. खूपच इंटरेस्टिंग आणि त्याचबरोबर जेवढा नागेश्वरचा अंत झाला आहे तेवढाच तो सुखदसुद्धा आहे. हेच आपल्याला याच्या रिव्ह्यूमध्ये पाहायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, मालिका आज निरोप घेत आहे, पण आपण सर्वजणच या मालिकेला फार मिस करू. खूप सुंदर अशी मालिका होती. तर असो, आता इथे सुरुवात करूयात. नागेश्वर हा बाहेर आलेला असतो आणि आतमध्ये गिरिजा आणि त्याचबरोबर रुद्र हे दोघेजण आलेले असतात. नागेश्वर म्हणत असतो, चिरंजीव चिरंजीव तुम्ही बाहेर या. तेवढ्यातच आता रुद्र गिरिजाला घेऊन बाहेर आलेला असतो. नागेश्वर म्हणत असतो, बरं झालं चिरंजीव तुम्ही वाचलात. पण तेव्हा रुद्र म्हणतो, मी तर वाचलो हो आबासाहेब, पण आता तुम्हाला कोणीही नाही वाचू शकत. मी जरी एक मुलगा असलो आणि मी जरी मुलगा म्हणून तुम्हाला शिक्षा करू शकलो नाही, तरीसुद्धा इथे तुम्हाला माणूस म्हणून मी कधीच माफ करू शकणार नाही. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, चिरंजीवा असं का बोलताय तुम्ही? काय झाले तुम्हाला? हे बघा, असं बोलू नका. त्यावर आता इकडे रुद्र म्हणत असतो, का नको बोलू? तुमची ही नाटकी बंद करा आता. सर्व सत्य समजलंय मला. त्याच वेळेला नागेश्वर म्हणत असतो, बघितलं चिरंजीव, आत्ता 2 मिनिटंच ही मुलगी तुमच्याबरोबर होती तर तिनं सर्व काही आमच्या विरोधात तुमच्या मनामध्ये घातलंय. तेव्हा नागेश्वरला आता गिरिजा ओरडून म्हणत असते, अहो नागेश्वर साहेब बास करा, हा खोटा मुखोटा उतरा आता. अहो रुद्रला सुद्धा तुमचं सर्व सत्य समजलंय. अजून किती दिवस अशा पद्धतीने वागणार आहेत? बास करा आता. अहो ही पापं कुठे धुणार आहात तुम्ही? त्याच वेळेला आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, अहो सुनबाई का करता असं? नका असं वागू. तेव्हा गिरिजा म्हणत असते, अहो ज्या प्रॉपर्टीच्या पेपरवर आमच्या दोघींच्या सह्या घेण्यासाठी एवढ्या जीवाचा आटापिटा केला, ते प्रॉपर्टीचे पेपर तर आतमध्येच राहिले आहेत. असं म्हणता क्षणी नागेश्वर म्हणत असतो, नाही हे होऊ शकत नाही. मग आता त्या आगीमधून पेपर काढण्यासाठी तो धावत असतो. तेव्हा रुद्र म्हणत असतो, थांबा थांबा आबासाहेब, नका जाऊ, थांबा, खूप आग लागलेली आहे. त्यावर नागेश्वर म्हणतो, ही प्रॉपर्टी ही मालमत्ता मिळवण्यासाठी जीवाचं रान केलं आहे आणि ही अशी मी जळून खाक होऊ देणार नाही. तेवढ्यातच आता रुद्र म्हणत असतो, आपण ती प्रॉपर्टी, ते वैभव पुन्हा मिळूया, पण माणूस गेलं तर नाही मिळवता येणार नाही, कारण त्या घराला खूप आग लागली. पण नागेश्वर ऐकत नाही आणि धावतच आता त्या आगीमध्ये जातो. आता इकडे रुद्र आबासाहेब आबासाहेब करून ओरडत असतो. तर गिरिजासुद्धा म्हणत असते, ते माझे सासरी आहेत, मला त्यांना वाचवायला हवं. आता इकडे देवकी गिरिजावर ओरडते आणि म्हणत असते, अगं कोणाला वाचवायला निघालीस? त्या माणसाला वाचवायला निघालीस का, ज्या माणसाने तुझ्या आईला, बाबाला आणि तुला स्वतःला एका घराला आग लावून त्याच्यामध्येच जाळून मारायचा प्रयत्न केला, तुझ्या बाबांना मारलं, त्या माणसाला वाचवायला निघालीस का? तेव्हा गिरिजा थांबते. रुद्रला सर्वजण अडवतात. आता इकडे नागेश्वर जेव्हा त्या घरात जातो तेव्हा आगीचा भडका फार जास्त उडालेला असतो. नागेश्वर बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, पण तिथे त्याला यश मिळत नाही. तो तसाच तिथेच खाली त्या कॉटवर पडतो आणि त्यानंतर मात्र शेवटी आई अंबाबाईच्या कृपेनेच त्याचा अंत होतो, असं दाखवण्यात आले. आता जोरातच इकडे आबासाहेब ओरडलेले असतात. त्यांची किंचाळी, ती शेवटची किंचाळी रुद्रच्या कानावर पडलेली असते आणि तेव्हा रुद्र खाली कोसळतो आणि बाबा बाबा असं म्हणत असतो. आता गिरिजा रुद्रला म्हणत असते, रुद्र काय करताय हे? सावरा स्वतःला. हे बघा प्लीज असं खचून जाऊ नका. तुम्ही स्वतःला सावरा रुद्र असं आता इथे ती म्हणते आणि त्यानंतर ती रुद्रला आधार देत असते. तर आता हे सगळं काही इथेच त्यांनी स्टॉप केले आणि डिरेक्टली घरचाच सीन घेतला आहे. आता घरी सर्वजण इथे अंगद महाजनांच्या फोटोसमोर उभे असतात. अंगद महाजनच्या फोटोसमोर उभे राहून सर्वजण त्यांचा आशीर्वाद घेत असतात, त्यांना प्रणाम करत असतात. त्याचबरोबर इथे आपण पाहतो त्यांच्या फोटोला हार लावलेला असतो. आज किती नाही म्हटलं तरी अंगद महाजन आणि देवकी महाजन, इथे गिरिजा महाजन ह्यांना शेवटी न्याय मिळालेला असतो. आता जेव्हा देवकी महाजन ही अंगदच्या फोटोसमोर उभी असते तेव्हा मात्र तिला ते सर्व क्षण आठवतात, जे क्षण इथे तिने घातलेले आहेत, ते म्हणजेच की छोट्याशा छकुलीबरोबर जेव्हा छकुलीचा वाढदिवस होता आणि वाढदिवसादिवशीच हे सगळं काही रामायण महाभारत झालं होतं.
आणि त्यामुळे आज इथे देवकीला फार आठवण येत असते. दुसऱ्या बाजूला आता इकडे वासंतीने ज्या ज्या गोष्टी रुद्रला सांगितल्या होत्या त्या गोष्टी आता इकडे त्या दोघांना सुद्धा आठवू लागलेल्या असतात. आता त्याच वेळेला इकडे नमस्कार करून झाल्यानंतर आता रुद्र लगेचच इकडे देवकीकडे पाहतो आणि देवकीला आता नमस्कार करायला लागलेला असतो. तो म्हणत असतो, पाया पडू द्यात. त्याच वेळेला आपण पाहतो देवकी म्हणत असते, काय करतोस? अरे तू माझा जावई आहेस आणि जावयाने असं सासूच्या पाया पडायचं नसतं. तेव्हा मी तुमचा जावई आहे हे मला नाही समजलं. तेव्हा ती म्हणत असते, हो. मग रुद्र म्हणत असतो, जे काही तुमचं होतं ते सर्व आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की आता लगेचच इकडे तू माझा जावई आहेस ही गोष्ट मात्र जेव्हा तो ऐकतो त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो की इकडे वासंती पुढे येते आणि वासंती म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं देवकी, तू रुद्रला जावई असं म्हणत आहेस, म्हणजे नेमकं काय आहे? त्याच वेळेला देवकी म्हणत असते, हो हो वासंती, अगं हो मी खरं बोलते. कारण तुला एक गोष्ट सांगू का, जेव्हा मी गिरिजेच्या कानामागची ती खूण बघितली ना, त्याच वेळेला मी समजले की तीच माझी गिरिजा आहे, तीच माझी छकुली आहे असं ती बोलू लागते. आणि तेव्हा आता इकडे वासंतीला जेव्हा तो तिथे प्रकार झाला होता, श्राद्ध घालत होती आणि श्राद्ध घालत असतानाचा जो काही प्रकार झाला होता तो तिला आठवतो. कशा पद्धतीने एवढी गेली 16-17 वर्ष ती श्राद्ध घालत आली होती, पण एकही दिवस कावळा शिवला नव्हता. आणि जेव्हा गिरिजेच्या हातून ते फूल आणि तो नैवेद्य दाखवला गेला तेव्हा मात्र कावळा शिवला गेला होता, ही गोष्ट आठवते. आता इथे देवकी वासंतीला म्हणत असते, मी तिच्या कानामागचं तुळशीपत्र पाहिलं आणि कानामागचं तुळशीपत्र पाहिल्यानंतरच मी तिला ओळखलं की ती माझी छकुली आहे म्हणून. पण तुला सांगू का, तिला ते सगळं काही मान्य करायचंच नाही आहे. तिला असं वाटतंय की नाही, मी तिची छकुली नाही आहे म्हणून. आणि तेव्हा आता इकडे लगेचच रुद्र म्हणत असतो, म्हणजे मला नाही समजत आहे तुम्ही लोक काय बोलताय तर. त्याच वेळेला आता वासंती म्हणत असते, अरे रुद्र, मी तुला हॉस्पिटलमध्ये सांगितलं ना की इकडे जेव्हा ह्या लोकांवर तुझ्या बाबांनी हल्ला केला त्यावेळेला खरं तर देवकी मला येऊन भेटली होती आणि तिने मला तिची मुलगी माझ्याकडे दिली होती. आणि त्यानंतर मी ती मुलगी इकडे प्रभास काकांकडे दिली. तेव्हा प्रभास म्हणत असतो, हो, त्या सगळ्यांचा मी इथे साक्षीदार आहे. त्या सगळ्या गोष्टी माझ्या समोर घडल्या आहेत असं आता इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा तो म्हणत असतो, हे सगळं काही झाल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? हे बघा, इथे मीच ह्या सर्व गोष्टींचा साक्षीदार आहे. मुलगी मी माझ्याकडे घेतली आणि माझ्याकडे घेऊनच दत्तू लोखंडेला म्हणजेच माझ्या मित्राला मी इथे मंदिरामध्ये बोलवलं होतं आणि तो आल्यानंतर मी ती मुलगी त्याच्याकडे सांभाळायला दिली होती असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे रुद्रला पूर्ण खात्री पटलेली असते की गिरिजा ह्या घराची खरी वारसदार आहे. गिरिजाच अंगद महाजन आणि देवकी महाजन यांची मुलगी आहे असं समजलेलं असतं. आणि तेव्हा प्रभास म्हणत असतो, ह्या सगळ्या गोष्टीचा मी एकटा साक्षीदार असतो बघ, की हीच मुलगी इथे देवकी महाजन आणि अंगद महाजन यांची मुलगी आहे असं म्हटल्याबरोबर आता इकडे सर्वांना फार आनंद झालेला असतो. पण त्याच वेळेला आता आपण पाहतो की इकडे सर्वजण म्हणत असतात, ज्या मुलीला तिची लायकी नाही म्हणून असं म्हणून हिणावण्यात आलं, तीच मुलगी ह्या घराची खरी वारसदार आहे, खरी मालकीण आहे. आणि त्याच वेळेला आता इकडे म्हणजे गिरिजा तुम्ही खऱ्या ह्या घराच्या मालकीण आहात. आता लगेचच रुद्र म्हणत असतो, आई चल आता आपल्याला निघावं लागेल. पण आता इकडे देवकी म्हणत असते, हे जरी खरं असलं तरीसुद्धा गिरिजा मात्र त्या सर्व गोष्टी अजिबातच मानत नाही आहे. ती ह्या सगळ्या गोष्टी मानतच नाही आहे. तिला हे मान्यच नाही आहे की ती ह्या घरची मुलगी म्हणजे वारस आहे आणि मालकीण आहे. ह्या सगळ्या गोष्टी तिला मान्य करायच्याच नाही आहेत असं आता इथे ती बोलत असते. आता रुद्र आणि त्याचबरोबर वासंती हे लोक म्हणत असतात की आता आपल्याला इथून जावं लागणार आहे. त्याच वेळेला गिरिजा म्हणत असते, ह्यासाठीच मी मान्य करत नव्हते. मला माहिती ना की इकडे
मी जर ह्या घरची मालकीण आहे हे सत्य जर मान्य केलं ना, तर इकडे रुद्र खूप स्वाभिमानी आहेत आणि ते ह्या घरामध्ये कधीच राहणार नाहीत हे मला बरोबर माहिती आहे. आणि त्यामुळे मी हे सगळं काही मान्य करतच नाही, करणारसुद्धा नाही. त्याच वेळेला आता इकडे जो काही रुद्र आहे तो म्हणत असतो, नाही पण उगाचच कशाला राहायचं आता इथे, आम्ही आमचं निघून जातो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही रुद्र, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत आहे. बरं ठीक आहे आई, एक काम करूया, मी सुद्धा इथे राहत नाही. असं थोडी ना, त्याच वेळेला आता मलासुद्धा एवढा हा कारभार आणि हे सगळं काही नाही सांभाळता येणार. तेव्हा आता इकडे रुद्र म्हणत असतो, तसंही आपलं लग्न हा एक व्यवहारच होता ना. तेव्हा गिरिजा म्हणत असते, तो व्यवहार तेव्हाचा होता, पण ते त्यानंतर माणसं बदलू शकतात, नाती बदलू शकतात ना. मग तसंच माझ्या बाबतीत काहीसं झालेलं आहे. म्हणजे नेमकं काय झालेलं आहे? आता इकडे विशाखा म्हणत असते, अगं ये बाई, आता तरी बोलून टाक ना, जे काही आहे ते सगळ्या गोष्टी इकडे बोलून टाकशील, पण 2 शब्द बोलायला तुझी जीभ जड झाली का गं? असं आता इकडे बोलत असते. आणि त्याचबरोबर आता इकडे हे सगळं काही बोलल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे खूपच सुंदर असं इथे वातावरण तयार झालेलं असतं. तेव्हा गिरिजा आता इकडे जो श्री आहे त्याच्यासमोर जाऊन उभी राहते आणि तो म्हणत असतो, अगे बाई, नाही तेव्हा वचवच वचवच करत असते. आता बोलायला काय जाते, टाक्की बोलून, उगाचच काय एवढा भाव खातेस, असा आता तो बोलत असतो. आणि त्याच वेळेला गिरिजा त्याच्यासमोर जाते आणि म्हणत असते, अरे तेच तर मी ह्यांना सांगण्याचा प्रयत्न करते ना, की तुम्ही ह्या घर सोडून नाही जायचं आहे म्हणून, कारण माझं तुमच्यावर प्रेम आहे. असं बोलल्याबरोबर आता लगेचच इकडे सगळेजण हसायला लागलेले असतात. आणि तेव्हा गिरिजाने शेवटी इथे रुद्रवर असलेल्या त्या प्रेमाची कबुलीसुद्धा दिलेली असते. आणि रुद्रवर असलेल्या प्रेमाची कबुली देता क्षणी इथे गिरिजाला आणि रुद्राला ते सर्व क्षण आठवत असतात. जेव्हा जेव्हा गिरिजाने मंदिरामध्ये जाऊन सुद्धा इथे दिव्याची आरास घातली होती तो क्षण, पण तिथे उर्वशीने त्यांचा डाव उधळून लावला होता. त्यानंतर ती बऱ्याचदा इथे तिच्या मनातलं सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण रुद्राला मात्र ते समजलं नव्हतं. आडेवेडे घेऊन आज शेवटी इथे कसं का होईना, पण जे मनात आहे ते इथे ओठावर आलेलं असतं. आणि हीच गोष्ट आता इकडे जो काही रुद्र आहे तो पाहत असतो, ऐकत असतो. आता विशाखा म्हणत असते, झालं एवढंच बोलायचं होतं ना, मग एवढं बोलण्यासाठी एवढा कसा ग आटापिटा केलास, एवढं कशाला उगाच जीवाचं रान केलं, झालं ना. तेव्हा आता इकडे रुद्र म्हणत असतो, काय म्हणालात गिरिजा? त्यावर गिरिजा म्हणत असते, तेच रुद्र, नका सोडून जाऊ, हे घर तुमचं आहे, ह्या घराला तुमची गरज आहे. त्याचबरोबर जसं आत्तापर्यंत आपण तुमचं घर म्हणून राहिलो, तसं आत्ता आपण आपलं घर म्हणून राहूया. जावई जरी असला तरीसुद्धा तो ह्या घरचा मुलगाच असतो ना, असं गिरिजा म्हणत असते. आता इकडे लगेचच विशाखा म्हणत असते, झालं म्हणजे आता तर शेवट गोड तर सगळंच गोड झालेलं आहे. आता आनंदाची इथे बातमी लवकरच पाहिजे बरं का, असं ती म्हणत असते. त्याच वेळेला आता सगळेजण इथे आनंदात असतात. सगळेजण आनंदात असताना आपण पाहतो इकडे आता लगेचच जो काही रुद्र आहे तो म्हणत असतो, ठीक आहे आई, आपण इथून नको जायला, राहूयात आपण इथेच. असं म्हटल्याबरोबर इथे आता लगेचच जी वासंती आहे ती सुद्धा इथे देवकीकडे पाहत असते. आणि मग देवकी तिला म्हणत असते, का असं करतेस, नको जाऊ. हे बघ, इथून तुला सोडून जाण्याची काही एक गरज नाही आहे, कारण हे घर तुझंच आहे. अगं रुद्र मला माझ्या मुलासारखाच आहे, आणि रुद्र जर मला माझ्या मुलासारखा आहे तर तुला इथून कुठेही सोडून जाण्याची काहीच एक गरज नाही आहे, आणि आपण सर्वजण इथे एकत्र राहू शकतो ना. असं आता इकडे देवकी वासंतीला म्हणत असते, तू मला माझ्या धाकट्या बहिणीसारखीच आहेस. असं बोलल्याबरोबर आता लगेचच ती सुद्धा हे सगळं काही मान्य करत असते. आता शेवटी इथे जी काही गिरिजा आहे ती देवकीकडे जाते आणि म्हणत असते, ऐक नाही, मी काय म्हणते, हे बघ, आता मुलगी लग्न करून ही सासरी जातेस ना, मग जर मुलगी लग्न करून सासरी जाते तर मग आता मी इथे राहत नाही आहे, मी सुद्धा रुद्रमबरोबर माझ्या सासरी निघून जाते. असं ती बोलत असते. आणि त्याच वेळेला आता हे सगळं काही बोलत असताना इथे मात्र आपली देवकी खूप जास्त इमोशनल झालेली असते. आणि तेव्हा ती म्हणत असते, तुला कळतंय का, ह्याचमुळे मी इथे ह्या घराची खरी वारसदार आहे. ही गोष्ट मान्य करत नव्हते, कारण मला माहिती आहे रुद्र जेव्हा त्यांना माहिती होईल ना की इथे मी ह्या घरची खरी मालकीण आहे,
हे सगळं आहे, तेव्हा मात्र ते इथे राहण्यासाठी सरळ सरळ नकार देतील ही गोष्ट मला माहिती होती, त्यामुळे मी इथे नाही राहू शकत, असं आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे देवकी तिच्यासमोर हात जोडते आणि देवकी हात जोडून आता लगेचच ती म्हणत असते, नाही, मला इथे नाही राहता येणार आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा आम्हाला इथून जावं लागणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि रडायला लागलेली असते. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता रुद्र समोर येतो आणि रुद्र समोर आल्यानंतर तो म्हणत असतो, नाही गिरिजा, नाही. कारण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, एवढे दिवस झालं तुम्ही मायलेकी भेटल्या नव्हत्या, एवढ्या दिवसापासून तुम्हा मायलेकींची ताटातूट होत होती. मग आता तुम्हा मायलेकींची ताटातूट होत होती तर मी इथे पुन्हा तुम्हाला वेगळं नाही करणार आहे. म्हणजे हो, कारण तुम्ही मायलेकी पुन्हा आहे तशाच आणि इथेच याच घरामध्ये राहणार आहात. पण गिरिजा म्हणत असते, नाही रुद्र, मला इथे नाही राहायचे, मला तुमच्यासोबत यायचं आहे. तेव्हा आता इकडे लगेचच जो काही रुद्र आहे तो म्हणत असतो, कारण मी सुद्धा कुठेही जाणार नाही, मी सुद्धा ह्याच घरामध्ये राहणार आहे, असं आता इकडे तो बोलतो. आणि त्याचबरोबर देवकीला सुद्धा इथे आता तो वचन देत असतो. देवकी मात्र फारच जास्त आनंदात असते, कारण एवढा सोन्यासारखा प्रेम करणारा नवरा गिरिजाला मिळाला आहे आणि त्यामुळे मात्र तिला आता खरंच खूप जास्त आनंद इथे होत असतो. आता जेव्हा गिरिजा इथे वासंतीला भेटली होती तेव्हा गिरिजाने असं सांगितलं होतं की मला आई नाही आहे, माझी आई कधीच या जगातून निघून गेली, असं ह्या सर्व गोष्टी तिने सांगितल्या होत्या. आणि त्याच वेळेला आता इकडे आपण इथेच राहूया ही गोष्ट जेव्हा समजते तेव्हा मात्र आता इकडे लगेचच जी काही गिरिजा आहे ती म्हणत असते, मला एक नाही तर 2-2 आया मिळाल्या आहेत, मी खरंच खूप जास्त नशीबवान आहे, असं ती बोलत असते. आता इकडे जो काही प्रभास आहे तो तिथून निघण्याच्या तयारीत असतो, तेव्हा मात्र सर्वजण प्रभासकडे येतात आणि लगेचच त्याला थांबवत असतात आणि म्हणत असतात, काय चाललंय हे तुमचं? हे बघा प्रभास काका, तुम्ही कुठेही जाणार नाही आहात, तुम्ही सुद्धा ह्याच घरामध्ये राहणार आहात आणि इथे एक मोठं थोर माणूस म्हणून आमचे कान धरणारे, आमची इथे कान पिळणारे, आम्हाला खऱ्या खोट्याची जाणीव करून देणारं कोणीतरी इथे हवं ना, मग तुम्ही इथून कुठेही जाणार नाही आहात, असं आता इकडे ते त्याला बोलत असतात. तेव्हा प्रभास म्हणतो, नाही उडगे, नाही, मी इथे नाही राहू शकत. तेव्हा आता देवकी म्हणत असते, का नाही राहू शकत? जर तुम्ही माझ्या पोरीला वाचवलं नसतं तर आज मात्र इथे माझं काय झालं असतं, ही गोष्ट तुमच्या लक्षात येते का? त्यामुळे तुम्ही कुठेही जाणार नाही आहात, तुम्ही राहणार आहात तर ते फक्त आणि फक्त इथेच राहणार आहात, असं आता इकडे ते तिला सांगत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की रुद्र आता इथे राहण्यासाठी तयार झालेला असतो आणि रुद्र इथे राहण्यासाठी तयार झाल्यानंतर इकडे आता तुम्हा दोघांचा जोडा खूप छान आणि लक्ष्मीनारायणासारखा दिसतो, असं इथे आता जो प्रभास आहे तो मनामध्येच बोलत असतो. शेवटी आता इकडे गिरिजाने इथे होकार दिलेला असतो आणि तेव्हा रुद्र म्हणत असतो, अच्छा, म्हणजे गिरिजा, ह्या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला इथे राहायचं नव्हतं, ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही इथे राहण्यासाठी नकार देत होतात, बरोबर की नाही? तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो, मग आता मी तर इथे राहायला तयार झालेलो आहे. तेव्हा मग आता गिरिजा म्हणत असते, ठीक आहे. तर आता इकडे लगेचच जो काही रुद्र आहे तो म्हणत असतो, हो गिरिजा, पण एक गोष्ट नाही समजली, तुम्ही फक्त रुद्रवर प्रेम आहे असं म्हटलात, पण माझ्यासमोर प्रेमाची कबुली कुठे दिलेली आहे? त्याच वेळेला आता इकडे लगेचच गिरिजा रुद्रला लव यू म्हणत असते आणि तेव्हा त्याला मिठी मारत असते. आता इकडे रुद्रला मिठी मारल्याबरोबर सर्वांना फार जास्त आनंद इथे होत असतो. सगळेजण आनंदात असतात, टाळ्या वाजवत असतात, कारण आता इकडे हे दोघेही जण एकत्र आलेले असतात आणि हे दोघेही जण एकत्र आल्यानंतर आता सगळ्यांना फार जास्त आनंद झालेला असतो. शेवटी आता इकडे रुद्र म्हणत असतो, आता रडायचं नाही तर आता इकडे हसायचं. त्याचबरोबर काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र नक्की आहे की आता आपल्याला कोणीही वेगळं करू शकत नाही, कारण जी काळी छाया होती
त्याचबरोबर इथे काळं सावट होतं ते सगळं काही इथून निघून गेलेलं आहे असं आता इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र हे सगळं काही झाल्यानंतर आता त्या दोघांनी मिठी मारलेली असते आणि तेव्हा मिठी मारल्यानंतर आता सगळ्यांनी टाळ्या वाजवूनच इथे आता त्यांना इथे शुभेच्छा दिलेल्या असतात आणि त्यांचं कौतुकसुद्धा केलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, अशा पद्धतीने शेवट गोड तर सर्वच गोड म्हणत मालिकेचा शेवट झाला आहे. ह्या मालिकेने निरोप घेतला आहे. तुम्हाला ह्या मालिकेमध्ये सर्वात जास्त भूमिका कोणाची आवडली कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुम्ही कोणाकोणाला मिस कराल हे सुद्धा कमेंट करून सांगा. भेटूयात उद्याच्या भागात, उद्याच्या म्हणजेच आनंदी या मालिकेबरोबर. धन्यवाद.